Good morning, students. Today we are going to see the basic concept about the nucleus. In the last lecture we have seen what is the exact size of the nucleus. Okay, that size of the nucleus for hydrogen atom, it was found to be of the order of 10 raised to minus 15 meter. So size of one nucleus, it was of the order of 10 raised to minus 15 meter, means I can say it is said to be 1 Fermi. एका न्यूक्लियसची साईज ही जवळपास 1 फर्मी एवढी असते. हे आपण लास्ट लेक्चरला हायड्रोजनच्या केसमध्ये सुद्धा फाइंड आउट केलं आणि गोल्ड फॉईल म्हणजे गोल्ड ॲटम साठी सुद्धा आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं, न्यूक्लियसची साईज. ओके, आता देयर आर सम केमिकल एलिमेंट्स इन द पिरियोडिक टेबल. व्हेरियस केमिकल एलिमेंट्स, कॉपर, क्लोरीन, आर्गॉन, क्रिप्टॉन, many more chemical elements are there, but some elements are found such that number of protons and number of electrons are found to be in the same number, number of neutrons are found to be different number, number of neutrons are found to be same number, and number of protons and electrons found to be different number. But how to categorize them? So there are two types, isotopes and isobars, in which some of the chemical elements comes under the category of isotopes and some of the chemical elements comes under the category of isobars. But what is meant by the isotopes? First, so let us discuss the simple concepts. आहे तुम्हाला केमिस्ट्री थोडाफार झाले असतील. Isotopes and isobars. The chemical element, okay, or I can say here chemical element having same atomic number. Atomic number आपण कसा दाखवतो? Same atomic number Z. Z is the symbol for showing the atomic number, but different mass number. Mass number आपण कसा रिप्रेझेंट करतो? A. Okay, so I can write the chemical element X. What is this X? It is the chemical element. What is this Z? Z is the atomic number. And what is A? A is the mass number. Correct? What is this Z? Number of electrons or number of protons. Is it clear? तो किती इलेक्ट्रॉन्स आहेत और चार्जेस किती आहेत? Ze. आणि त्यांचं मास कसं दाखवायचं? Zme और Zmp. प्रोटॉन्स आहे, प्रोटॉनचं मास ऑफ प्रोटॉन इनटू हाउ मेनी प्रोटॉन्स? Z, और मास ऑफ इलेक्ट्रॉन इनटू हाउ मेनी इलेक्ट्रॉन्स? Z, और इन टर्म्स ऑफ चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इनटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और चार्ज ऑफ प्रोटॉन इनटू नंबर ऑफ प्रोटॉन्स. किती सिंपल आहे बघा. Ze म्हणजे काय? जर मी इलेक्ट्रॉन घेतलं तर E इलेक्ट्रॉनचा चार्ज इनटू किती इलेक्ट्रॉन्स? Z, because Z is what? Number of electrons or number of protons. Protons असं दाखवतात बघा, E प्लस. ओके, इलेक्ट्रॉन्स E मायनस. जर मास घेतलं तर किती इलेक्ट्रॉन्स मास आहे? इलेक्ट्रॉनचा मास किती? Me इनटू किती इलेक्ट्रॉन्स? Z. प्रोटॉनचा मास Mp, किती प्रोटॉन्स आहेत? Z. इज इट क्लियर? त्यामुळे ही कन्सेप्ट खूप सिंपल आहे बघा. Z म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा नंबर ऑफ प्रोटॉन्स. Ze और Zme और Zmp. इन टर्म्स ऑफ मास तुम्ही असं दाखवू शकता, इन टर्म्स ऑफ चार्ज तुम्ही असं दाखवू शकता. ठीक आहे. Z इज द atomic number, that is number of electrons or number of protons. What is A? Mass number. Mass number म्हणजे काय? याला म्हणतो बघा, मास नंबर म्हणजे काय बघा, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन. याला म्हणतात न्यूक्लियॉन. ओके, न्यूक्लियॉन म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. एक न्यूक्लियॉन म्हणजे काय? प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. मग याच्यावरून तुम्ही नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढू शकता का? येस, दॅट इज नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज इक्वल टू A मायनस P. P म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, जेवढे इलेक्ट्रॉन्स तेवढेच प्रोटॉन्स. म्हणजे मी याला म्हणू शकतो का? A मायनस Z का? जेवढे प्रोटॉन्स म्हणजे Z, जेवढे इलेक्ट्रॉन्स म्हणजे Z दाखवायचं. म्हणजे number of neutrons you can write as a minus Z. Okay, so in short, number of neutrons can be written as a capital N is equal
इक्वल टू ए मायनस झेड. काय काय केलं बघा. झेड म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन्स. झेड म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ प्रोटॉन्स. ए म्हणजे काय मास नंबर. मास नंबर म्हणजे काय असतो नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन म्हणजे एक न्यूक्लियॉन. एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन म्हणजे एक न्यूक्लियॉन. तर याच्यावर तुम्ही न्यूट्रॉनची संख्या किती काढू शकता. n इज इक्वल टू a मायनस पी. a मायनस पी. पी म्हणजेच काय नंबर ऑफ प्रोटॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स कसे दाखवायचे झेड. म्हणून मी तर पीच्या काय घेतलं झेड घेतलं. म्हणून नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ऑलवेज करायचे n इज इक्वल टू a मायनस झेड. नंबर ऑफ प्रोटॉन्स कॅल्क्युलेट करायचे n इज इक्वल टू a मायनस झेड. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघू. आयसोटोपचा एक्झाम्पल. असा कुठल्या केसमध्ये केमिकल एलिमेंट आहे हायड्रोजन 1H2. याला काय म्हणतो आपण ड्यूटेरियम ना. हायड्रोजन काय असतो 1H1. त्याचा आयसोटोप म्हणजे हा ड्यूटेरियम हा असतो अनस्टेबल 1H2 आणि मी घेतो 1H3. याला म्हणतात काय ट्रिटियम. ड्यूटेरियम हायड्रोजनचा नेक्स्ट फॉर्म. ट्रिटियम हायड्रोजनचा नेक्स्ट फॉर्म. पण हायड्रोजन काय असतो स्टेबल. जेवढे इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स तेवढेच न्यूट्रॉन्स. ओके. 1H1 या 1H1 चे आयसोटोप्स कुठले आहेत ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. सेम मास नंबर आहे का बघा. सेम ॲटॉमिक नंबर आहे का बघा 1 1. सेम झेड. झेड इज इक्वल टू 1. झेड इज इक्वल टू 1. झेड इज इक्वल टू 1. मास नंबर वेगवेगळा आहे का. इज इट क्लियर. ड्यूटेरियम मध्ये झेड इज इक्वल टू 1. नंबर ऑफ प्रोटॉन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. केमिकल एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर. सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. असं आहे का 1 इज इक्वल टू 1 नाही. झेड 1 असेल तर A2 झाला म्हणजे सेम झेड डिफरंट A. सेम झेड डिफरंट A म्हणजे याला काय म्हणायचं आयसोटोप. This is the example of isotope. This is the chemical element deuterium and tritium having same mass, same atomic number but different mass number. मग बघा Z is equal to 1 म्हणजे काय. Z equal to 1 म्हणजे प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स किती आहेत 1. तर याच्यावर न्यूट्रॉन्स कसे काढतात. न्यूट्रॉनचा फॉर्म्युला काय a मायनस झेड ना. a किती आहे 2 मायनस झेड नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स किती आहेत म्हणजे न्यूट्रॉन किती आहे या केसमध्ये न्यूट्रॉन किती आहे 1 आहे ना. ओके. या केसमध्ये बघा झेड म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स. झेड म्हणजे बघा या केसमध्ये 1च आहे. प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स किती आहे 1. न्यूट्रॉन्स कसे काढतात या केसमध्ये n इज इक्वल टू a मायनस झेड म्हणजे a किती आहे 3 मायनस 1. न्यूट्रॉनची संख्या किती आहे 2. बरोबर आहे का. हे समजलं का बघा. इथून पुढचे पॉईंट सगळे सिंपल आहेत हे लक्षात घ्या. दिस इज द आयसोटोप H12 ड्यूटेरियम. याला ड्यूटेरियम म्हणतात. Z इज इक्वल टू 1 A इज इक्वल टू 2. A म्हणजे मास नंबर म्हणजे याला म्हणतात न्यूक्लियॉन. सगळ्यांचं मिनिंग एकच आहे. मग Z इज इक्वल टू 1 असेल म्हणजे काय प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे 1 आहे. तर न्यूट्रॉनची संख्या याच्यामध्ये किती आहे n इज इक्वल टू a मायनस z 2 मायनस 1 दॅट इज 1. ट्रिटियम मध्ये z इज इक्वल टू 1च आहे म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन किती आहेत एकच आहे. न्यूट्रॉन्स कसे कॅल्क्युलेट करणार n इज इक्वल टू a मायनस z म्हणजे 3 मायनस 2. 2 neutrons are present in a tritium and 1 neutron is present in a deuterium. So keep the formula, try to understand this formula. 1H2 means deuterium, 1H3 means it is a tritium. It is said to be tritium. So this is the basic concept of the isotopes. Okay. Now we see isobars. Isobars. आयसोटोपची डेफिनेशन तुम्हाला समजली असेल का. असा केमिकल एलिमेंट ज्याचा सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर याला म्हणतात आयसोटोप. अगदी सिंपल डेफिनेशन आहे. आता आयसोबार आयसोबार हे तुम्हाला समजलं असेल सगळ्यांना.
Now we'll see the definition for isobar. लक्षात ठेवा आयसोटोपला सेम झेड डिफरंट ए, सेम झेड डिफरंट ए. तर याच्या उलटे काय असणार आयसोबारला? सेम एम डिफरंट झेड. आयसोटोपला काय होतं? सेम झेड डिफरंट ए. तर आयसोबारला असणार आहे सेम ए डिफरंट झेड. सो लेट अस सी द डेफिनेशन फॉर आयसोबार. Isobar, the chemical element having the same atomic number होता. मी तर सेम क्या म्हणतो? डिफरंट. सेम चे डिफरंट म्हणतो. डिफरंट atomic number, but इथे डिफरंशिएट किती येणार आहे? सेम मास नंबर. बघा डेफिनेशन किती सिंपल आहे या दोघांची. आयसोबारला काय? द केमिकल एलिमेंट हॅविंग डिफरंट ॲटॉमिक नंबर बट सेम मास नंबर. एक्झाम्पल आता परत या केसमध्ये बघा एक्स घेतो. या केसमध्ये झेड आणि ए. ओके, झेड आणि ए. झेड म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स. ए म्हणजे काय? मास नंबर. ओके, मग या केसमध्ये न्यूट्रॉन कसं काढणार? ए मायनस झेड. मी केमिकल एलिमेंट घेतो बघा H13. त्याला काय म्हणायचं आपण? ट्रिटियम. ट्रिटियम अँड He या केसमध्ये बघा 2,3 हेलियमचा आयसोटोप. ऍक्च्युअली स्टेबल हेलियम काय आहे बघा. स्टेबल हेलियम कसा लिहायचा असतो? स्टेबल हेलियम He24 आणि हा He34 काय? आयसोटोप ऑफ हेलियम जो अनस्टेबल आहे. This is the stable, this is unstable. ऑक्सिजन 815 घेता तुम्ही. 816 हा काय? स्टेबल ऑक्सिजन. तर याचा आयसोटोप काय असतो ते का? 815 म्हणजे हा असतो अनस्टेबल. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी बाहेर पडले. 1615 झाले म्हणजे याच्यामधनं एक न्यूट्रॉन बाहेर पडला. या 0 मधून न्यूट्रॉन असतो ना, न्यूट्रॉन बाहेर पडला म्हणजे हे काय झालं? एलिमेंट अनस्टेबल होतो. कधी जर त्याच्यामध्ये काही पार्टिकल्स बाहेर पडले तर अल्फा याच्यामध्ये न्यूट्रॉन्स पार्टिकल बाहेर पडतात. समटाइम्स अल्फा पार्टिकल्स बाहेर पडतात, समटाइम्स बीटा पार्टिकल्स बाहेर पडतात. म्हणजे अल्फा पार्टिकल्स, बीटा पार्टिकल्स, न्यूट्रॉन्स, गामा पार्टिकल्स बाहेर कसे पडतात हे आपण नंतर बघायचं आहे. बट हियर वी कॅन सी वन एक्झाम्पल. ट्रिटियम 1H3, हेलियम 2H3, 2He3. मास नंबर बघा सेम आहे का? मास नंबर सेम म्हणजेच सेम एक मास नंबर. इकडे 1 आहे, Z=1 आणि इकडे Z=2. Z=1, Z=2 म्हणजे He13 साठी बघा Z=1, A=3. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कसे काढणार? A मायनस Z म्हणजे 3 मायनस 1. किती न्यूट्रॉन्स आहेत? 2 न्यूट्रॉन्स बरोबर, एक प्रोटॉन, एक इलेक्ट्रॉन. न्यूट्रॉन्स कसे काढले? A मायनस Z. ओके, आणि आयसोटोप ऑफ हेलियम He23. याच्यामध्ये काय? Z=2, A=किती आहे? 3. therefore here number of neutrons कसे काढणार? A minus Z is equal to 3 minus 2 1. म्हणजे न्यूट्रॉन किती मिळाले? आयसोटोप ऑफ हेलियम, आयसोटोप ऑफ हेलियम साठी न्यूट्रॉनची संख्या किती मिळाली? 1. ट्रिटियम साठी न्यूट्रॉन संख्या किती मिळाली? 2. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काय काय कॅल्क्युलेट केला? इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन्स किती आहेत, न्यूट्रॉन्स किती आहेत. हेलियम मधून, आयसोटोप ऑफ हेलियम मधून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन्स किती काढले? 2. आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती काढले? 1. इज इट क्लियर? समजते का? So this is the basic concepts regarding the isobars. Now we'll see a simple definition that is said to be a AMU. Because many times masses are written as a kg, but
when we are going to the micro level, the kilogram is not applicable to measure the mass of nuclei or mass of the particular atom. So there is one concept, atomic mass unit. हे तुम्हाला केमिस्ट्री मध्ये झाला असेल. It can be written as a AMU. because we refer करतात always written as a 1/12 mass of C612 neutral carbon atom. कार्बन ॲटमच्या 1/12 मास म्हणजेच ॲटॉमिक मास युनिट. ओके, कार्बन न्यूट्रल ॲटमच्या 1/12 मास म्हणजेच कसं डिफाइन करतो आपण ॲटॉमिक मास युनिट. हाऊ डिफाइन इट इज 1 AMU is defined as 1/12 mass of C612 neutral atom. न्यूट्रल चा अर्थ काय? all electrons are in a ground state, no one is in the excited state. जर इलेक्ट्रॉन्स एक्साइटेड स्टेटला गेले तर ॲटम कशामध्ये कन्वर्ट होतो? अनस्टेबल स्टेटमध्ये कन्वर्ट होतो. अनस्टेबल स्टेट म्हणजे कार्बन C612 चा C613 होतो, म्हणजे एक तो वाढतो की कमी होतो, म्हणजे इलेक्ट्रॉन प्रोटॉनची संख्या डिस्टर्ब होते. बट व्हेन इट इज सेड टू बी स्टेबल 612 म्हणजे न्यूट्रल कार्बन ॲटम म्हणजे ऑल इलेक्ट्रॉन्स और प्रोटॉन्स आर इन द ग्राउंड स्टेट, नो एनी excitation is there, means I can say there is a neutral carbon atom. न्यूट्रल मध्ये असताना त्याच्या 1/12च मास म्हणजे एक ॲटॉमिक मास युनिट आपण डिफाइन करू शकतो. ओके, एक ॲटॉमिक मास आपण डिफाइन करू शकतो. ओके, सो लेट अस सी वन ॲटॉमिक मास 1/12 ऑफ कार्बन, mass of one carbon atom divided by 12, it is 1.9927 into 10⁻⁻26 divided by 10. You will get the factor. It is 1.6605 into 10⁻⁻27 kg. So this is said to be 1 AMU, atomic mass unit, can be written as a 1.6605 into 10⁻⁻27. This is again important formula. You can write here in short. One atomic mass unit can be written as 1.6605 into 10⁻⁻27 kg. कसं कॅल्क्युलेट केलं? कार्बन ॲटम न्यूट्रल स्टेटला असताना म्हणजे कुठली त्याला एनर्जी मिळाली नाही, कुठलेही इलेक्ट्रॉन कमी झाला किंवा वाढला, प्रोटॉन कमी झाला किंवा वाढला, न्यूट्रॉन कमी झाला किंवा वाढला, अशी कंडिशन घ्यायची नाही. सगळं ग्राउंड स्टेटला असताना, कार्बन ॲटम न्यूट्रल स्टेटला असताना त्याचं 1/12 मास. मग एका कार्बन ॲटमचं मास किती असतं? 1.992 10⁻⁻26 kg डिवाइडेड बाय 12. पहिले म्हणजे काय केलं? मास नंबर त्याला डिवाइड केलं. मास नंबर त्याला काय केलं? डिवाइड केलं. ओके, म्हणजे किती मिळालं बघा? 1 AMU 1.6605 into 10⁻⁻27 kg. 1.6605 10⁻⁻27 kg. ओके, सो बेसिक कन्सेप्ट्स ह्या जर तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला पुढचे पार्ट समजतील. आता त्याच्या पुढचे पार्ट्स आपल्याला तुम्हाला नवीन सिलेबसला डिलीट झाले तरी पण आपण ते सगळे पार्ट्स डिस्कस करणार आहे. इथून पुढचे पार्ट सगळे तुम्हाला सिलेबसला डिलीट आहेत, पण आपण ॲज अ पार्ट ऑफ नॉलेज वी आर गोइंग टू डिस्कस ऑल दिस कन्सेप्ट्स इन दिस सिलेबस. ठीक आहे. सो आइसोटोप्स, सेम atomic number, different mass. Isomer, different atomic number, same mass number. Isotope best example काय? He, it is H11, H12, same Z, different A. आणि isobar साठी same A, different Z. मग या केस मध्ये तुम्ही नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आयसोटोप्स मध्ये किती अवेलेबल आहेत हे कॅल्क्युलेट करू शकता. नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स किती आहेत हे पण तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. कधी जर तुम्हाला केमिकल एलिमेंटचा फॉर्म्युला माहिती असेल तरच. ओके, अँड देन ॲटॉमिक मास युनिट, न्यूट्रल स्टेटला कार्बन ॲटम असताना त्याचं 1/12 मास. न्यूट्रल स्टेटला कार्बन ॲटम असताना त्याचं 1/12 मास म्हणजे काय असतं? एक ॲटॉमिक मास युनिट. मग ते 1 ॲटॉमिक मास युनिट कसं घेतलं? एका कार्बन ॲटमचं मास किती असतं? 1.9927 10⁻⁻26 डिवाइडेड बाय मास नंबरनं डिवाइड केलं. म्हणजे तुम्हाला कमीत कमी व्हॅल्यू किती मिळाली मासची? 1 AMU इज इक्वल टू 1.6605 into
10 raised to minus 27 kg. So this is the important formula for numericals 1 a and u. Always equal to 1.6605 10 raised to minus 27 kg. And the next lecture we are going to find what is the concept of mass defect. म्हणजे ज्या वेळेला एका न्यूक्लियसचं डिसइंटिग्रेशन होतं, right? Fast moving neutron falls on the nucleus. What happens to nucleus? Whether it is disintegrated or integrated. मग न्यूक्लियस डिसइंटिग्रेट झाली तर त्याचं मास कशामध्ये करत होतं? Either form of radiation or in the form of the particles. That concept we are going to see in the next lecture. Okay? So we can stop here. Thank you.